तुम्ही आसोली मॅडम कडे जाणार होता ना? पण कसं जाऊ? सर पायाने चालत जा, नाही तर बाईक घेऊन जा ना तुमची. मॅडी काय झालं सर? कसा जाऊ म्हणजे टेन्शन आहे ग. सर सर काय काय झालं सर? काय झालं? अगं काही नाही, काल मला अचानक ती शुभ्रा आहे ना, शुभ्रा, तिने विचारलं की तुम्ही हे जे काय करताय ते सगळं आसावरीवर प्रेम आहे म्हणून करताय का? सर मग काय झालं पुढे? तुम्ही हो म्हणालात का? का सर? का काय असं कसं सांगणार? म्हणजे कालपर्यंत मला असं वाटत होतं की शुभ्रा मला सगळी मदत करते तर ती माझ्या बाजूने आहे काय, पण काल तिने अचानक मला असा प्रश्न विचारला, मी एकदम गोंधळून गेलो की म्हणजे तिला जर सगळं माहिती आहे तर मग ती असा प्रश्न मला का विचारते? ती सोहम आणि दत्ता, आय मीन दत्ताजीला सगळं सांगणार नाही ना? नाही सांगणार. मी सांगितलं तर सर. म्हणूनच मी आज ती ऑफिसला गेली की मग त्यांच्या घरी जाणार आहे. यू आर जीनियस सर. हॅलो मॅडम, ती आता ऑफिसला निघण्याच्या तयारीत असणार. टंगळ मंगळ करत असे, मी याची वाट पाहत असे आणि आसावरी बिचारी सगळी तयारी करून माझी वाट बघत असेल ग. तर आता मी सगळी तयारी करून ठेवली आहे. सर्वप्रथम आपण साहित्य पाहूया. 1 वाटी साखर, 1 वाटी मुगाची डाळ. आई काय करताय तुम्ही? कोणाशी बोलताय? अगं काही नाही, ते अभिजित राजे येणार आहेत ना पदार्थ शिकण्यासाठी, तर मी आपलं मग त्याची तयारी चालली आहे का? वाव, आज स्पेशल मेनू दिसतोय. हो, मुगाच्या डाळीचा शिरा. मुगाच्या डाळीचा शिरा. वाव. आता खरं सांगा, कोणासाठी बनतोय? आजोबांसाठी की सोहमसाठी? दोघांसाठी नाही. तुला आवडतो ना म्हणून शिकवणार आहे त्यांना मी आज. पण बघ ना, अजून आलेच नाही येत ते. काय माहिती येत आहेत का नाही? मला नाही वाटत आज ते येतील. नाही ग, येणार नसतं तर त्यांनी कळवलं असतं ना फोनवरती मला. नाही, मला वाटतं नक्की येतील ते. तुमचा इतका विश्वास आहे ना, मग नक्की येतील. तुम्हाला पण सवय झाली आहे ना आता त्यांची. नाही म्हणजे ते आले की कसं मस्त वाटतं, मज्जा येते ना खूप. हो, म्हणजे ते आले की आपल्या घरातलं वातावरण कसं एकदम आनंदी होतं ना. वातावरण आनंदी, मी आनंदी, आजोबा पण आनंदी आणि तुम्ही सुद्धा आनंदी. म्हणजे सगळेच आनंदी. इतक्या लगेच नाही मान्य करणार त्या. काय करू? माझ्या फोनच्या बॅटरीला काय झालंय, सारखी उतरतेय. आई, मी एक काम करू का? आज एक दिवस तुमचा फोन वापरू चालेल? हो अगं जरूर. तो बघ त्या मायक्रोवेव्ह वरती घेऊन जा. असंही मला कुठे कोणाशी फोनवर बोलायचं असतं. आता गंमत बघाच. हा सॉरी, बरं झालं फोन केलास. मला उशीर झाला म्हणून फोन केलास ना? नाही उशीर झाला पण मी निघतोच आहे. बरं ती ही शुभ्रा गेली का कामावर? गेली का? तुझ्या आवाजाला काय झालंय? सर्दी झालीये. पण शुभ्राचं काय? डेंजरस आहे तुझी सून फार. कधी कोणाची विकेट घेईल सांगता येत नाही. मला काल कम्प्लीट क्लीन बोर्डलाच केला त्यांनी. काय विचारत होते माहितीये? हे मी आज काय उशीर बिशीर केलेलं नाहीये काही. ती शुभ्रा घरी असेल ना म्हणून मुद्दाम आलेलं नाहीये. काय? तिला काय एवढं घाबरायचं? अगं तुला माहित नाही ती काय विचारत होती. मला माहितीये. माहितीये? त्यात तुला काही चुकीचं वाटत नाहीये ना? म्हणजे तू तुझं म्हणजे तुला जर माहितीये तर मग मी का नको बोलू? हे बघ मी
शुभ्रा, तू तू शुभ्रा आहेस ना, आसावरी नाही आहेस ना? सॉरी सर, पण आईंच्या फोनवरून मीच फोन केला होता तुम्हाला. शुभ्रा, दिस इज चीटिंग. पण सर ऐका ना, तुम्ही काय बोलणार होतात, म्हणजे कसली कबुली देणार होता तो? कसली कबुली? मी काय बोलणार होतो मी? बरं बरं नका सांगू, पण घरी येत आहे ना? ते आज जमेल असं वाटत नाही. सर ऐका, मी चालले ऑफिसला आणि आईंनी तुम्हाला शिकवायच्या पदार्थांची तयारी पण करून ठेवली. वाट बघतायत त्या तुमची. बघतो, इथे बरीच कामं आहेत, पण जमेल असं ठेवतो मी. ओके सर, बाय. पण मी जाणार आहे ऑफिसला. सर काय सर काय झालं सर? कुठे काय? सर तुमचा चेहरा सर टोमॅटो सारखा रेड झालाय. काय झालं? ते रिफ्लेक्शन. बॅडी, आज माझं काही खरं नाही ग. हो. हे काय, अभिजित राजे आले नाहीत अजून? हो बघ ना, अजून नाही आले. मी सगळी तयारी करून ठेवली होती त्यांना पदार्थ शिकवायची, पण आलेच नाहीत ते. ही शुभ्रा, त्यांचा काही फोन नव्हता ना आला? नाही, ते येतच असतील. ठीक आहे का बाई, आता ते येतील तेव्हा येतील, तोपर्यंत मी माझ्या कामाला लागते, नाही तर सगळंच राहून जायचं ना. ए शुभ्रा, त्यांचा फोन आला तर त्यांना सांग मी त्यांची वाट बघतेय म्हणून. अरे सर, तुम्ही इथे? कमाल, इतक्या लगेच. पण तुम्ही ते येणार नव्हतात ना? येणार नाही कधी म्हणालो मी. हा, ते कठीण वाटतंय जरा येणं असं म्हणालो मी. पण तू ऑफिसला नाही गेलीस? नाही, तुम्हाला भेटायला थांबले, पण माझी खात्री होती ना तुम्ही इथे येणार म्हणून. नाही, ऍक्च्युली मी इथे आलेलोच नाहीये. इथे नाही चालेलो मी. इथे हे बाजूच्या बिल्डिंग मध्ये काम होतं मला. हे म्हटलं मग आता इथे आलोच आहोत तर तू एवढा आग्रह करतेस, या 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 म्हटलं जावं. सर बाजूच्या बिल्डिंग मध्ये? सर तिकडे कोणाकडे जायचं होतं? तुम्ही काय बोलला नाही सर तसं. तुम्ही काय म्हणालात की आसारी मॅमला भेटायला जायचंय? शुभ्रा ऑफिसला गेली असेल, ती खूप डेंजर आहे. मी डेंजर आहे? हो, बघ ना, तू कुठे डेंजर आहेस? ग्रँडपा डेंजर आहेत, हो की नाही? पण म्हणजे तुम्ही इथेच आला होतात ना? हो ना सर. नाही म्हणजे शेजारच्या बिल्डिंग मध्ये इकडच्या काम होतं, ते कॅन्सल झालं. मग म्हटलं की आसावरीने एवढी ते पदार्थ शिकवायची तयारी करून ठेवली असेल तर मग पदार्थ शिकावा ना. काय, तुम्ही पदार्थ शिकायला आलायत सर? सर कसं शक्य आहे? तुम्ही मला म्हणालात की नाही तुम्ही येणार नाहीये, त्यामुळे मी आईनं तसं सांगितलं. आता त्यांनी काही तयारी वगैरे केली नाहीये, खूप उशीर झालाय, त्या आता बाहेर गेल्या. अरे पण आसारी मॅमच्या चपला तिथेच आहेत. या मॅमच्या चपलात ना? ती चप्पल न घालता गेल्यात बाहेर? हो, आई बाजारात गेल्यात. अनवाणी. अनवाणी? हो, त्यांचं व्रत असतं. आठवड्यातून एक दिवस त्या अशाच बाहेर जातात. तुम्हाला माहित नाहीये सर? चप्पल न घालता? बोलली नाही कधी. बऱ्याच गोष्टी तुम्ही सुद्धा कुठे बोललाय. मला पण असं वाटतंय त्याला चप्पल न घातलेलं बघितल्यासारखं. मला तेव्हा माहित नव्हतं ना त्यांचं व्रत आहे ते. बघितलंच असणार. ठीक आहे, निघतो. बाजारात चाललायत का आईनं शोधायला? बाजारात कुठला जातोय? रेस्टॉरंट मध्ये केवढी कामं आहेत अजून पडलेली. सर काय म्हणता तुम्ही? मॅडी तू चल, मी तुला रेस्टॉरंट मध्ये सांगतो काय ते. शुभ्रा, कोण होतं ग? ते कोणतरी पत्ता विचारत होतं. पत्ता विचारत होतो? मला वाटलं की कोण असं नाही, मला वाटलं कदाचित अभिजित राजे असतील, म्हणजे मला त्यांच्यासारखा आवाज वाटला ग. आई तुम्हाला ना भास व्हायला लागलाय हल्ली. हो, भासच असेल कदाचित.
कमाल आहे. मला एक कळत नाही, एवढ्या उन्हात आसावरी अनवाणी कशी काय गेली? सर हम्म. काय करताय सर? एवढ्या उन्हात जर आसावरी अनवाणी जाऊ शकते, मी का नाही जाऊ शकत? आई आई ग, सर काय झालं? तुला चटका बसला नाही, पण हरकत नाही. जोपर्यंत आसावरी चप्पल घालत नाही तोपर्यंत मी शूज घालणार नाहीये. सर बाईकवर जात ना. आसावरीकडे बाईक आहे नो. मग चल चल. राजू, हा बोला साहेब. ते मला एक सांग, अशी ठेंगणीशी गोरीशी बाई पायात चप्पल न घालता इकडे भाजी घेताना पाहिलीस काय? काय विचारता साहेब, इतक्या उन्हात पण फिरणाऱ्या बिना टपले ना. काय चाललंय तुझं? चल. सर हा, सर अजून किती वेळ सर? कुठे निघाला तुम्ही? त्या देवळापर्यंत. आसावरी कदाचित देवळात गेली असेल. सर अजून किती चालायचं? पण सर मी थकले आता. सर मी इथेच थांबते, तुम्ही जा पुढे. असं मॅम भेटला की मला कॉल करा. हो, ठीक आहे, तू बस. ती एक अनवाणी बाई पाहिली का तुम्ही फिरताना? आसावरीला शोधताय का? तू इथे? तुम्ही पण ते इथे आहात भरल्या उन्हात. हा, थँक्स. अजून किती दिवस लपून ठेवणार आहात सर? प्रेम ना सुगंधासारखं असतं. आकार उकार रंगरूप काही नसलं ना तरी सुगंध दरवळतो. प्रेम कसं लपून राहील? आई बाहेर पडल्यात म्हटल्यावर तुम्ही इथे आलात त्यांना शोधण्यासाठी, त्यांच्या मागे मागे, हो ना? ते काहीतरी तर्क करतेस तू. भाजी बाजारात रोज येतो मी. हो, मी विचार पाहिजे. हो साहेब, तुम्ही शोधत होती बाई सापडली का बिना चप्पलवाली? आणि हे काय, तुम्ही पण बिना चपलीचे? आई अनवाणी बाजारात गेल्यात हे कळल्यावर तुम्ही त्यांना शोधायला निघालात. ते सुद्धा हे असे अनवाणी. हे सहज. एखाद्यासाठी भरल्या उन्हात आपण सहज बाहेर पडतो असे अनवाणी. खरंच अहो, खडे माती टोचतं, पाय भाजतात, धुळीमुळे पाय मागतात, हे सगळं असं सहज होत असतं का? याच सगळ्यांना कळतं ना तुम्ही ज्या व्यक्तीसाठी हे करताय ती व्यक्ती खूप स्पेशल आहे तुमच्यासाठी. तुम्ही माझ्या घरामध्ये बसू शकला असतात, बिल्डिंग खाली उभं राहून वाट बघू शकला असतात, पण नाही. त्यांना एकदा पाहण्यासाठी कासावीस झालात ना. मना डोक्यावरचं ऊन जाणवतंय ना पायाला लागणारे चटके. त्यांना भेटण्याची आस या सगळ्यापेक्षा मोठी आहे. ती अनवाणी गेली, तिच्या पायाला चटके तर बसत नसतील ना, पण तिच्या पायाला चटके बसतील का ह्याची सल तुमच्या मनाला जाणवली.
हल्ली असं लक्षात आलंय की सर आईंशिवाय तुमचं पानच नाही हलत. त्यांच्याशी बोलल्याशिवाय, त्यांना भेटल्याशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही. त्यांना कोणी दुखावलं तर सहन होत नाही. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं तर तुम्हाला राहवत नाही. आईंच्या चेहऱ्यावर एक हसू यावं म्हणून किती धडपडता तुम्ही. त्यांच्या कशाला तुमच्याही नकळत. त्यांना खूप जपता. आईंच्या मनातलं सगळं समजून घेता, पण स्वतःच्या मनातलं समजू नये म्हणून गुड फ्रेंडचा टॅग लावून फिरता. हे प्रेम नाहीये तर काय आहे सर? मला नुसतं दिसत नाहीये सर, जाणवतंय. तुमच्या प्रत्येक हालचालीत, तुमच्या बोलण्यात, वागण्यात, हसण्यात, तुमच्या तळमळण्यात, अस्वस्थ होण्यात सगळीकडे जाणवतंय किती प्रेम करता आईंवर. आता तुम्ही कबूल करा किंवा करू नका, पण तुमच्या मनात आईंसाठी जे काही आहे ना ते यापुढे लपून नाही राहणार. ते ना असं एखाद्या सुगंधासारखं दरवळत राहणारच. हो, कारण ते आहे माझं प्रेम आहे. असा होती. थांब शुभ्रा, जाऊ नकोस प्लीज. गैरसमज करून घेऊ नकोस. ज्या गोष्टीला तू मला सामोरं जायला लावलंस, ही गोष्ट माझ्याकडनं वदवून घेतलीत ना, ती मलाही तुझ्या डोळ्यात डोळे घालून सांगायची. पण मी जे करतोय ना, इथून करतो मनापासून. इतकी वर्ष मी एकटा होतो, अपूर्ण होतो. कोणीतरी माझं असावं, माझ्यावर प्रेम करणारा असावं असं कधी वाटलंच नाही मला. इनफॅक्ट मनाच्या जवळपासही कोणी फिरकू शकलं नाही. पण असावरी मनापर्यंतच नाही, फार मनाच्या आत गेली. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि त्यानंतर स्वप्नातही तीच असते सतत. चहात, साखरेत, तेलात, तुपात, मिठात, फास्ट फूडमध्ये, तिच्या गारग्यांमध्ये, तिच्या खिरीमध्ये, कारखान्याच्या डब्यामध्ये, सगळीकडे तीच असते. तिचेच भास होत असतात मला. असं वाटतं आयुष्यभर जिच्यासाठी थांबलो होतो ती हीच आहे. असावरी आयुष्यातली पोकळी कळली मला तिच्यामुळे. आपलं दुःख, आपला आनंद शेअर करण्यासाठी, सांगण्यासाठी कोणीतरी आपलं हवं असतं हे कळलं मला तिच्या आयुष्यात. मी आजपर्यंत काय मिस करत होतो ते कळलं मला तिच्यामुळे. जेवलात का? जपून जा हा. विश्रांती घेत जा हो. किती दगदग करता. जातो नाही हो, येतो म्हणावं. या लहान लहान सूचना किती महत्वाच्या असतात हे कळलं मला. आणि अचानक आयुष्य रिकामं वाटायला लागलं. आता आयुष्य मला या साध्या साध्या सूचनांनी भरून टाकायचंय. सगळ्या दुनियेला माझ्या हाताने चायनीज, इटालियन, मेक्सिकन, पिझ्झा, पास्ता सगळं चमचमीत खायला घालू नये. घरी आल्यावर मात्र साधं वरण भात तूप खाण्याचं समाधान स्वतःला द्यायचं आहे मला. खरं सांगू शुभ्रा, रंग खूप खुलून दिसतात हासावरीवर. तिच्या आयुष्यातले सगळे नाहीसे झालेले रंग परत मिळवून द्यायचे आहेत मला. नाही, आणि तिची दया येऊन किंवा तिच्या उपकार म्हणून नाही, माझ्यासाठी करते. घर असूनही घरी जायचो नाही मी. घरी जाणं टाळायचो. असं वाटायचं कोणासाठी जायचं घरी. पण त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं मला. असावरी तिच्यासाठी बरंच काही करायचंय. तिच्या सोबत राहायचंय. कारण आता आयुष्यात तिच्याशिवाय दुसरं काही दिसतच नाही मला. यालाच प्रेम म्हणतात ना. खूप लकी आहेत आई सर. त्यांना तर माहितीही नाहीये त्यांनी कोणाचं तरी आयुष्य इतकं व्यापून ठेवलंय. मला दिसत होतं आईंचा एकटेपणा सुद्धा जाणवत होता खरंच. आणि खरं सांगू तर माझ्या मनात सुद्धा कुठेतरी असंच होतं. पण निर्णय तुम्ही दोघांनी घ्यायचा होता ना, म्हणून मी डायरेक्ट कधी बोलले नाही. बाय द वे,
ते चटके सहन करायची कपॅसिटी छान आहे बरं का तुमची. पण तुमच्या पायाला चटके बसले हे जर आईंना कळलं ना तर त्या खूप हळव्या होतील. त्यामुळे चला पटकन शूज घालून घ्या आणि खरी परीक्षा आता सुरू होणार आहे. म्हणजे हा म्हणजे आता फक्त मी तुमच्या बाजूने, पण बाकी सगळ्यांना तुमच्या बाजूने करण्यासाठी खूप जोडे झिजवावे लागणार आहेत सर. त्यानंतर